एक 100 देश पूर्ण करायचे आणि एके दिवशी कधीतरी सचिन तेंडुलकरला आपल्या ईशा टूर्ससाठी एंडोर्स करायचं. 7 दिवस जे होते, ज्याच्या एका झलकसाठी, एखाद्या फोटोसाठी लोक मरतात, त्याच्याबरोबर 7 दिवस सकाळपासून संध्याकाळपर्यंत काढता आले. पण अशी ठिकाणे निवडूया जिथे आपण नंबर 1ला असू आणि आपल्याला फॉलो करणारे लोक असतील. जसं लडाख आहे, नॉर्थ ईस्ट इंडिया आहे, किन्नौर स्पिती व्हॅली आहे, भूतान आहे आणि अशा भारतात बाहेरच्या पण अनेक टूर्स आहेत. लेट्स एक्सप्लोर द न्यू वर्ल्ड. एक वेगळं जग बघायचं असेल तर आमच्याबरोबर या. ऑफबीट लोकेशन्स वरती घेऊन जातात. मग ही लोकेशन्स तुम्ही कशी निवडता? की कुठल्या एज ग्रुपला मी नेऊ शकतो, कुठल्या एज ग्रुपला ते वातावरणाशी जुळवून घ्यायला त्रास होणार नाही, या सगळ्या गोष्टींची एक शहानिशा करून मगच आम्ही त्या टूर ऑपरेट करतो. नेहमी कुठली डोमेस्टिक असो की इंटरनॅशनल. तिथे गेल्या गेल्या काही कंप्लेंट सुरू होतात आपल्या, अरे आपल्या देशात हे असं आहे, आपल्या देशात तसं आहे. बऱ्याच ठिकाणी काही गाईड्स असं म्हणतात, इंडियन पीपल नेव्हर कम इन टाइम. ओके, म्हणजे आपण आपली अशी ख्याती केलेली आहे की नमस्कार सर. नमस्कार. कसे आहात? मस्त, छान. धन्यवाद सर, तुम्ही पॉडकास्टसाठी वेळ दिलात. सर, ईशा टूरची तुमची सुरुवात कधी झाली? ईशा टूर्सची सुरुवात 2003 साली झाली. ओके. सुरुवात म्हणण्यापेक्षा 2003 ते 6 मी नोकरीसुद्धा करत होतो. ओके. मी सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये नोकरी करत होतो. अच्छा. आणि त्या काळात फिरायची खूप आवड. हां. आणि फिरायची खूप आवड असल्यामुळे नोकरीने सुट्ट्या मिळत नव्हत्या, पैसे पण पुरत नव्हते. ओके. त्यामुळे एकमेव उद्देश होता टूर कंपनी सुरू करताना स्वतःला फुकट फिरता यावं. अच्छा. हा सिंपल उद्देश होता आणि त्यातून आणि तो साध्य झाला म्हणायला हरकत नाही, कारण गेली 23 वर्ष मी भटकंती माझी सुरू आहे. आणि असंच त्यामुळेच ईशा टूर्सची निर्मिती झाली. आणि पहिल्यांदा 3 वर्षात पहिल्यांदा माझा स्वतःचा आम्ही स्टडी केला की आपण हे करू शकतो. आणि त्याच्यानंतर मग पूर्ण वेळ मी 2006 नंतर या व्यवसायात आलो. सर, मार्केटमध्ये टूर्स कंपन्या खूप साऱ्या आहेत. मग ईशा टूरचं असं काय वेगळेपण आहे? ईशा टूरचं वेगळेपण जर म्हणशील तर पारंपरिक ज्या सहली असतात, ज्या टूर असतात, जसं भारतामध्ये आपण म्हटलं तर शिमला, कुलू, मनाली, धर्मशाला, त्याच्यानंतर राजस्थान, केरळ, गोवा, ही जी ठिकाणं आहेत जिथे सर्वसामान्य टुरिस्ट जातात. बरोबर. ओके. सो आम्ही ठरवलं की जर आपण काही टूर करायचे असतील तर आपलं वेगळेपण आपण एक निर्माण करायला लागेल. तर वेगळेपण म्हणजे काय, तर ह्या पारंपरिक सहली न करता आपण अशा काहीतरी सहली करू की ज्या ऑफबीट असतील, एक्झॉटिक असतील, हटके असतील, जिथे कमीत कमी टुरिस्ट जातात. ओके. सो अशी आम्ही ठिकाणं निवडली आणि तिथे आम्ही लोकांना घेऊन जायला लागलो. त्याच्या मागचा अजून एक माझा स्वतःचा एक विचार होता, तो म्हणजे ह्या पारंपरिक सहलींमध्ये खूप मोठी मोठी नावं होती, ज्यांच्या आज खूप मोठ्या मोठ्या ॲड्स असतात आणि लोकांपर्यंत ते पोचतात. आणि त्या सहली जर मी ऑर्गनाईज करायचा प्रयत्न केला तर कदाचित मला तेवढा रिस्पॉन्स नाही मिळणार. आणि ती आपण जे म्हणू शकतो की एक लाईन असते, अनेक टूर ऑपरेटर्सची लाईन, त्या लाईनमध्ये आपण सगळ्या शेवटच्या नंबरला येऊन उभं राहणार आणि हळूहळू आपला प्रवास सुरू करणार. त्यापेक्षा मी असा विचार केला की आपण अशी ठिकाणे निवडूया जिथे आपण नंबर 1ला असू आणि आपल्याला फॉलो करणारे लोक असतील. आणि अक्षरशः तसंच झालं. भारतात आणि भारताबाहेर आज ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या, ज्या दिग्गज कंपन्या ह्या आम्हाला फॉलो करतायत अनेक टूर्समध्ये. कारण त्या टूर्स आम्ही पायोनियर म्हणून काम केलं, त्या डेस्टिनेशन्सवर आम्ही पायोनियर म्हणून काम केलं. जसं लडाख आहे, नॉर्थ ईस्ट इंडिया आहे, किन्नौर स्पिती व्हॅली आहे, भूतान आहे आणि अशा भारतात बाहेरच्या पण अनेक टूर्स आहेत. सो आम्ही तो एक वेगळेपण स्वतःचा जपलं आणि म्हणूनच आम्ही म्हणताना सुद्धा म्हणतो की लेट्स एक्सप्लोर द न्यू वर्ल्ड. एक वेगळं जग बघायचं असेल तर आमच्याबरोबर या. पारंपरिक गोष्टी बघायच्या असतील तर तुमच्याकडे खूप ऑप्शन्स आहेत. त्या व्यतिरिक्त मराठीत मी म्हणतो दर्दी पर्यटकांसाठी निर्माण केलेली सहल संस्था. सो आमच्याकडे गर्दी नसते, आमच्याकडे दर्दी लोकांची संख्या, त्यामुळे आमचा जो जीव जो म्हणतो आपण तो खूप छोटा आहे. पण आम्ही जे काम करतो ते मात्र खूप मोठं आहे. बरेच लोक म्हणतात, आम्ही नाही म्हणत, बरेच लोक म्हणतात की जिथे
सर्वसामान्य टूर ऑपरेटरची जिथे हे संपते हद्द हा. तिथे तुमची सुरू होते, अरे वा, कारण तुम्ही काहीतरी वेगळं करताय. बरोबर. सो आणि ते करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही कसं आम्ही अजिबात म्हणणार नाही की आम्ही करतो तेच सगळ्यात ग्रेट आहे, पण आम्ही तो प्रयत्न केला आणि बऱ्याच अंशी त्याला यश मिळालंय. ओके, तर तुम्ही म्हणालात की तुम्ही ऑफबीट लोकेशन्सवरती घेऊन जाता. मग ही लोकेशन्स तुम्ही कशी निवडता? मुळात मी स्वतः माउंटेनियर ट्रेकर खूप वयाच्या 18व्या वर्षापासून मी आधी पहिल्यांदा सह्याद्रीत आणि त्याच्यानंतर मग हिमालयात ट्रेक्स केले, बऱ्याच एक्सपिडिशन्स केल्या. त्यामुळे तो एक कॉन्फिडन्स होता, एक जबरदस्त कॉन्फिडन्स होता की आपण नवीन नवीन गोष्टी शोधून काढू शकतो. आणि तिथे आम्हाला अशा काही ठिकाणं आम्ही बघितली की जिथे आजही फार कमी लोक जातात, टुरिस्ट जाऊ शकत नाहीत कारण तिथे ट्रेक करून जायला लागतं. ओके. तर अशी अनेक ठिकाणं होती की लक्षात आलं की जर मनाली साधारण म्हटलं तर मनालीच्या आसपास अनेक ट्रेक्स आहेत. मनाली सिटीमध्ये भरपूर गर्दी असते, पण मनालीच्या त्या ट्रेक रूटवर गेल्यानंतर तुमच्या व्यतिरिक्त कोणीच नसतं, किंवा त्या शिखरावर तिथे तुम्ही एकटेच असता किंवा तुमचा जो ग्रुप असतो. सो त्यामुळे आम्ही हा विचार केला आणि त्या प्रकारे आम्ही आमचा प्रवास सुरू ठेवला आणि खूप सक्सेसफुली आम्ही ते हे सगळं आमचं काम चालू आहे. ओके ओके. पण सर, आता एखादे टुरिस्ट स्पॉट तुम्ही निवडताना तुम्ही आधी तिथे जाऊन रेकी करता तुमच्या टीम, हो, किंवा ते कसं असतं? तर रेकी करण्यामागचं कसं असं की आम्ही एखादं डेस्टिनेशन ठरवलं की त्यानंतर पहिल्यांदा आम्ही तिथे जातो, पण जाताना आम्ही एकटे जात नाही. आम्ही काही लोकांना बरोबर नेतो, आमच्या विचारांशी, आमच्या आयडियाशी जे मॅच करणारे लोक असतात अशा लोकांना आम्ही सोबत नेतो. त्यामुळे काय होतं की ऑन टूर काय प्रॉब्लेम येऊ शकतात हे आम्हाला कळतात. मी एकटाच गेलो किंवा अजून एक आमच्या ऑफिसमधून 2 लोकांना घेऊन गेलो तर आम्ही फक्त आमच्या अँगलने विचार करतो. आम्ही टुरिस्टच्या अँगलने पण विचार करायला जर हवा असेल तर मात्र तुम्हाला अशी काही लोक लागतात, 8-10 लोकांचा ग्रुप, जे तुम्हाला काही सजेशन देऊ शकतात की आपण ह्याच्याऐवजी हे केलं तर असं बेटर आहे. आणि असं करून आम्ही लडाखनी केली. लडाखला आम्ही पहिल्यांदा मोटरसायकलवर गेलो होतो. मुंबई ते काश्मीर, म्हणजे मुंबई ते लडाख मोटरसायकलवर प्रवास केला होता. तेव्हा मी पहिल्यांदा लडाख पाहिलं आणि त्यानंतर लक्षात आलं की आपण पाहिलेलं लडाख काहीतरी वेगळं आहे. हिमालयाचा हा भाग खूप वेगळा आहे आणि तो लोकांनी बघायला हवा, म्हणून तिथे टूर सुरू केल्या. पण ते करताना मोटरसायकलवर जाणं वेगळं आणि ॲज अ टुरिस्ट म्हणून जाणं वेगळं. त्यामुळे त्याच्या आधी अभ्यास केला प्रत्येक डेस्टिनेशनचा. आम्ही पहिल्यांदा गेलो स्वतः, कधी 2दा-3दा गेलो, सगळ्या गोष्टी कन्फर्म केल्या की कुठल्या एज ग्रुपला मी नेऊ शकतो, कुठल्या एज ग्रुपला ते वातावरणाशी जुळवून घ्यायला त्रास होणार नाही. या सगळ्या गोष्टींची शहानिशा करून मगच आम्ही त्या टूर ऑपरेट करतो नेहमी, कुठली डोमेस्टिक असो किंवा इंटरनॅशनल असो. आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये नवीन बदल करत राहतो प्रत्येक वेळेला. आम्ही एकच डेस्टिनेशनवरती सतत तीच एकच आयटिनरी वापरत नाही, नेहमी काहीतरी बदल करत राहतो, जेणेकरून आम्हाला सुद्धा त्याच्यामध्ये काहीतरी शिकता येतं आणि काहीतरी नवीन देण्याचा आपला प्रयत्न असतो, तो लोकांना नक्कीच आवडतो. ओके. सर, गेली 20 वर्षांपेक्षा जास्त तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये आहात, तर या 20 वर्षामध्ये तुम्हाला काय फरक जाणवला की या इंडस्ट्रीमध्ये काय बदल झालाय? सगळ्यात मोठा फरक म्हणजे ऑनलाईन वरती जी शिफ्ट होत आहे, स्लोली शिफ्ट होत आहे. भारतामध्ये ज्या पद्धतीने अमेरिकेत किंवा युरोपमध्ये होत आहे तसं भारतामध्ये अजून होत नाही. बराच वेळ लागेल भारतामध्ये व्हायला, पण ते हळूहळू शिफ्ट होत आहे. म्हणजे आज सर्वसामान्य माणूस विमानाची तिकीटं बसल्या बसल्या घरात काढतो. त्याच्यासाठी पूर्वी टूर ऑपरेटरकडे जावं लागायचं. तिकीट काढणं एक मोठं दिव्य समजलं आहे, म्हणजे आता सहज एका सिंगल क्लिकवरती होत आहे, मोबाईलवर होत आहे, तुम्हाला लॅपटॉपची पण गरज लागत नाही. तर तो एक मोठा फरक झाला आहे. अनेक डेस्टिनेशन्सवर तुम्ही ऑनलाईन इन्फॉर्मेशन काढून तुम्ही त्या तिकडच्या वेंडर्सशी बोलून तुम्ही करू शकता. ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये थोडी रिस्क असते, जी रिस्क फार काही लोकांना ते छान सगळं होतं, काही लोकांच्या बाबतीत काही लोकांना ती रिस्क लक्षात येते आणि ते नंतर मला वाटतं त्यांना की टूर ऑपरेटर बरोबरच करणं जास्त सोयीचं आहे. कारण तुम्हाला जाब विचारण्यासाठी कोणीतरी असतो की माझ्याकडे जर बुकिंग कोणी केलं तर मला कोणीतरी जाब विचारू शकतो, पण तुम्ही जे ऑनलाईन बुकिंग करता त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स असतात. सो हे जे हा जो बदल आहे तो बदल मात्र पुढच्या काळामध्ये अजून तो वाढत जाणार आहे. आणि त्यानंतर मग टूर इंडस्ट्री, ह्या इंडस्ट्री एक वेगळी काट टाकेल असं वाटतं मला, आणि काही वेगळ्या पद्धतीने तुम्हाला
स्वतःला इंट्रोड्यूस करावं लागेल. तुम्ही जर पारंपरिक काम करत राहिला तर तुम्ही त्या स्पर्धेतून बाहेर होऊ शकता. त्यामुळे तुम्हाला म्हणजे ॲज अ टूर ऑपरेटर आम्हाला अजून काय वेगळं करता येईल, काय वेगळं इनोव्हेटिव्ह कामं करता येतील, इनोव्हेटिव्ह नवीन नवीन डेस्टिनेशन शोधून काढता येतील हे बघावं लागेल. त्यामुळे हा जो फरक आहे ऑनलाईन आणि ऑफलाईनचा, हा खूप मोठा फरक आहे आणि तो ट्रॅव्हल इंडस्ट्रीसाठी मोठा चॅलेंज असणार आहे आणि ते चॅलेंज आम्ही पण अनुभवतोय. पुन्हा पूर्वी तेवढे विमान प्रवास सहज शक्य नव्हते, आता ते खूप सहज शक्य झाले. पण त्याच्यात सुद्धा एवढे चॅलेंजेस येत आहेत. अनेक आता हल्ली वॉरमुळे, काही नॅचरल कॅलेंजेसमुळे टूर्स कॅन्सल होतात किंवा जे काही होतात ते चॅलेंजेस फेस करणं हा एक मोठा डोक्याला ताप झालेला आहे. पण तो आता आम्ही असं म्हणतो की हे आपल्या या व्यवसायाचा पार्ट अँड पार्सल आहे. त्यामुळे जे आहे ते आपल्याला फेस करून आपल्याला पुढे जायचं आहे. ओके सर, तुम्ही नुकतंच 100 देशांचा प्रवास पूर्ण केलाय, तर या अचिव्हमेंटकडे कसं बघता? मुळात मी जेव्हा 2003 मध्ये ईशा टूर्स फॉर्म केली त्यावेळेला असं वाटलं नव्हतं की मी एवढा इंटरनॅशनल प्रवास करू शकेन. पण पहिला प्रवास, विमान प्रवास किंवा पहिला परदेश प्रवास करायला मला 7 वर्ष लागली. 2003 ते 2010. 2010 मध्ये मी पहिल्यांदा श्रीलंकेला गेलो, नंतर दुसऱ्यांदा मी केनियाला गेलो आणि त्याच्यानंतर मग हे प्रवास हळूहळू सुरू झाला आणि त्यानंतर लक्षात आलं की आपल्याला हे आवडतंय तर काहीतरी टार्गेट ठेवायला पाहिजे. त्यामुळे माझा सर्वसामान्य ज्यांना क्रिकेट आवडतं त्यांना सचिन तेंडुलकर त्यांचा देव असतो. मग त्यांनी ह्या 100च्या आकड्याचं एक आकर्षण निर्माण केलेलं होतं ऑलरेडी. तर तेव्हा मी डोक्यात विचार केला की आपण आपल्या याच्यामध्ये एक सेंचुरी करू शकतो का, प्रयत्न तरी करू शकतो आपण. कठीण होतं ते काम, खूपच कठीण होतं. जेव्हा मी सुरू केलं तेव्हा मला कधीच वाटलं नव्हतं की आपण हे करू शकू. साधारण एक 8-10 वर्षानंतर वाटलं की नाही, आता आपण जवळपास पोहोचलोय. सो 100 देशांचं टार्गेट त्यावेळेला मी ठरवलं आणि स्लोली प्रवास सुरू ठेवला आणि शेवटी आत्ता 2025च्या डिसेंबरमध्ये माझा 100वा देश ओमानला गेलो होतो मी. आणि ओमानला मी माझा 100वा देशाचं जे माइलस्टोन आहे तो मी पार केला. खूप आपण 140 कोटी लोकसंख्या असलेल्या देशामध्ये ऑफिशियल किंवा अंदाजे जो आकडा आहे तो 250-300च्या वर नाहीये, ज्यांनी 100 देश पाहिलेत. ओके, सो त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी ही अचिव्हमेंट खूप मोठी आहे. आणि आर्थिक दृष्ट्या, सगळ्या दृष्ट्या, इव्हन आमच्या ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये सुद्धा टूर ऑपरेटर्सनी एवढे देश पाहिलेले नाहीत. त्याचं कारण ते एका साच्यामध्ये काम करतात आणि ते साच्यामध्ये काम करत असल्यामुळे त्यांना त्याच एका डेस्टिनेशन अनेकदा गेलेत, पण वेगवेगळ्या देशांमध्ये फार कमी गेलेत. पण मी तो विचार केला की आपण तेच नाही करायचं, आपण काहीतरी वेगळं करत राहायचं. आणि मग ते प्रत्येक वर्षी नवीन 4, 5, 6 देश ऍड करत गेलो आणि त्यातून जे आवडले देश ते मी ईशा टूर्सच्या प्लॅटफॉर्मवर आणले. आणि आता ईशा टूर्सच्या माध्यमातून 54 देशांमध्ये टूर जातात. मी जरी 100 देशांमध्ये गेलो तरी ईशा टूरच्या माध्यमातून 54 देशांमध्ये जातो. बाकीचे असे अनेक देश आहेत की थोडेसे कमर्शियल आहेत, जसं सिंगापूर, मलेशिया, थायलंड, दुबई, श्रीलंका, हे तसे त्या मानाने तसे कमर्शियल देश आहेत जिथे खूप मोठ्या प्रमाणावर टुरिझम होतं. तर ते आम्ही तिथे कधीच गेलो नाही. आणखीन अशी काही ठिकाणं आहेत की ती खूप कॉस्टली आहेत, जसं मदागास्कर आहे, म्हणजे अशी काही डेस्टिनेशन्स आहेत की जिथे सर्वसामान्यांना घेऊन जाणं तेवढं परवडणारं नाही. ग्रीनलँड आहे, ग्रीनलँडचे 2 दिवसांच्या टूरची कॉस्ट साधारण 3 ते 4 लाख रुपये, फक्त 2 दिवसांच्या टूरची कॉस्ट. सो मग त्यावेळेला मग मी स्वतः एकटा गेलो किंवा आणखीन काही लोकांना घेऊन गेलो, त्यानंतर परत टूर म्हणून केलं नाही. पण त्या 100 पैकी 54 देशांमध्ये मी आज लोकांना घेऊन जातोय, पर्यटकांना. आणि आम्हाला खरंच त्याचा स्वतःचा अभिमान वाटतो की आपण हे अचिव्हमेंट करू शकलो. आणि माझ्या ओळखीमध्ये साधारण एक 7-8 लोक आहेत त्यांचे 100 देश झालेत, पण ते सगळे 65-70च्या पुढचे आहेत. मी त्या मानाने फार लवकर ते अचिव्हमेंट पूर्ण केली. त्यामुळे मला जरा अजून स्कोप आहे मॅक्सिमम नंबर्स देशांमध्ये ट्रॅव्हल करण्याचा. अच्छा, असा एखादा अनुभव तुमचा की कोणत्या तरी देशात गेलाय, खूप भारी अनुभव असेल, किंवा हा देश फिरण्यासाठी तुम्हाला खूप आवडलाय एखादा देश? माझे 2 देश आहेत ज्या देशांमध्ये मला पुन्हा जायला आवडतं. ते म्हणजे एक तर केनिया,
त्याचं Okay. कारण मी स्वतः वाईल्ड लाईफ फोटोग्राफर पण आहे आणि वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आहे. ओके. वाईल्ड लाईफ ही माझी आवड आहे आणि ह्या वाईल्ड लाईफच्या टूरमध्ये तुमच्याकडे आयटिनरी नसते. बरोबर. तुम्ही एकदा तुमचा प्रवास सुरू केलात की त्याच्यानंतर तुम्हाला काय बघायला मिळणार हे तुम्हाला माहीत नसतं. बाकीच्या प्रत्येक टूरवर जाताना तुम्ही आजच्या दिवसात काय बघणार याची माहिती असते. हो. एक त्याचा एक आराखडा तयार असतो. बरोबर. ह्या टूरमध्ये ते नसतं. त्यामुळे प्रत्येक मोमेंट हा सरप्राईज असतो. अच्छा. त्यामुळे तुम्हाला समोर कधी सिंह दिसेल, कधी लेपर्ड दिसेल, कधी चिता दिसेल, कधी आणि हत्ती दिसेल, तुम्हाला माहीत नसतं हे. तर त्यामुळे मला तो जास्त आवडतो आणि ते निसर्गाच्या आपण अगदी जवळ असतो. बरोबर. कारण त्या भागामध्ये गेली ते जवळजवळ मी आज 2010 पासून जातोय. आतापर्यंत 23 वेळा गेलोय मी. अजूनही त्याचा कंटाळा आलेला नाही, कारण कुठल्याही प्रकारचं मानवी अतिक्रमण नाही झाले त्या भागात. ओके. बाकी सगळ्या डेस्टिनेशनवर काही ना काहीतरी दरवर्षी वाढत जातं. काही हॉटेल्स वाढलेली असतात, आणखी मॉन्युमेंट्स वाढलेले असतात, काही ज्या गोष्टी ज्या नेचरला बिघडवायचं काम करतात ते होत असतं. ते इथे काही होत नाही. ओके. त्यामुळे मला केनिया आवडतं जास्त. आणि दुसरा देश आहे तो म्हणजे नॉर्वे, फिनलंड आणि स्वीडन. हे 3 देश म्हणजे जे त्याला स्कॅन्डिनेव्हिया म्हणतात, स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज. त्या स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीजमध्ये म्हणजे एक वेगळं जग आहे ते. ओके. एक सुंदर वेगळं जग. आपण त्याला विंटरमध्ये गेलो ह्याच ठिकाणी तर फेरीटेल लँड्स आपण त्याला म्हणू शकतो. एक परीकथेत असल्याचा भास असतो. आणि परीकथा म्हटल्यानंतर सांताक्लॉज, जो खरा सांताक्लॉज आपल्याला भेटता येतो तिथे आपल्याला. त्यानंतर आर्टिक सर्कल, ॲक्च्युअल आर्टिक सर्कल तिथे क्रॉस करता येतं. आणखीन नॉर्दर्न लाईट्स बघता येतात. जे वन ऑफ द बेस्ट नॅचरल फिनॉमिना जगामधला तो आहे तो नॉर्दर्न लाईट्स. त्याला अरोरा बोरालिस म्हणतात. आणि त्याच ठिकाणी तुम्ही जर समरमध्ये गेला तर तुम्हाला मिडनाईट सन बघायला मिळतो. म्हणजे अशा ठिकाणी जातात तिथे तुम्हाला सूर्य मावळतच नाही. पूर्ण दिवसभर रात्र सूर्य मावळतच नाही. 24 तास सूर्य असतो. सो अशी अद्भुत जागा असल्यामुळे या 2 ठिकाणं आवडतात मला. आणि त्या व्यतिरिक्त अनेक देश आहेत ते तर नक्कीच आवडतात. आणि तुझा प्रश्न विचारला होता एक अनुभव, तर असे अनुभव तर शेकडोनी आहेत. माझी पुस्तकं आतापर्यंत त्याच्यावरती 3 पुस्तकं ऑलरेडी आलेली आहेत. तर त्यातला एक अनुभव माझा स्वतःचाच होता की पहिल्यांदा आम्ही रेकी टूरवर चाललो होतो 2013 नॉर्वेला. त्यावेळेला माझा पासपोर्ट मुंबई एअरपोर्टला जेव्हा आपण मॅट्रिक्सचं कार्ड घेतो ते कार्ड घेताना तो स्कॅन करताना तो पासपोर्ट तिथेच राहिला आणि मी इस्तांबूलला पोचलो. त्यामुळे पुढचा प्रवास मला करता येणार नव्हता. तर ते जे 24 तास मी एअरपोर्टवर काढले आहेत आणि 24 तासामध्ये जी काय प्रोसिजर्स सगळ्या केल्या आहेत तो पासपोर्ट मला परत मिळवण्यासाठी, तो असा एक म्हणजे त्याच्यावर एखादी छोटीशी फिल्म करता येईल त्या 24 तासांवर. कारण त्या सेम फ्लाईटनी दुसऱ्या दिवशी माझा पासपोर्ट आला. पण ते करताना जे काय अनुभव घेतलेत मी ते सगळे अद्भुत होते. आणि त्यामुळे ह्या अशा सगळ्या घटना होतात ना त्यावेळेला तुमचा कॉन्फिडन्स अधिकाधिक वाढत जातो. त्याच्यानंतर अनेक वेळा आमच्या बरोबर आलेल्या टुरिस्टचे पासपोर्ट हरवले किंवा चोरीला गेले, असं अनेकदा झालं. पण ते काय करायला पाहिजे, त्याच्यातून मार्ग कसा काढायचा हा त्याच्यातून शिकता आला. आणि त्यामुळे त्याचा उपयोग मला पुढच्या या सगळ्या इन्सिडेंट्समध्ये आम्हाला करता आला. असे त्या अनेक शेकडो अनुभव आहेत. अच्छा. जसं तुम्ही मगाशी म्हणालात की सचिन तेंडुलकर सरांनी 100 शतकं पूर्ण केली, तुम्ही पण तुमचं अचिव्हमेंट पूर्ण केलं, तर त्या भारतरत्न सचिन तेंडुलकर सरांसाठी तुम्हाला टूर अरेंज करायची चान्स म्हणजे संधी मिळाली. बरोबर. तर तो अनुभव कसा होता? मुळात ज्या वेळेला मी 100 देशांचं टार्गेट ठेवलं होतं ना तेव्हा मी 2 स्वतःचे म्हणजे टार्गेट किंवा स्वप्न पाहिली होती. एक 100 देश पूर्ण करायचे आणि एके दिवशी कधीतरी सचिन तेंडुलकरला आपल्या ईशा टूर्ससाठी एन्डोर्स करायचं. हे सचिन तेंडुलकर ईशा टूर्सचं प्रमोशन करेल. म्हणजे सक्सेस होण्याचा जे क्रायटेरिया होता तो क्रायटेरिया होता. म्हणजे त्या लेवलला मी जाईन जिथे मला ग्रेट सचिन तेंडुलकर माझ्या कंपनीसाठी एन्डोर्स करेल. पण ज्या वेळेला मी पहिल्यांदा भेटलो, आमचा एक मित्र आहे म्हणजे सचिन तेंडुलकरचा खास मित्र विवेक पालकर, त्यांनी जेव्हा मला पहिल्यांदा भेटवलं तेव्हा मी प्रत्यक्ष सचिन तेंडुलकरला मी हे सांगितलं की असं असं माझं स्वप्न होतं, ते तर मी पूर्ण करू शकेन असं मला वाटत नाही ह्या जन्मात, पण ॲटलिस्ट आमच्याबरोबर जर टूरला जर येऊ शकलात तर दॅट विल बी ग्रेट. आम्ही त्यापेक्षा जास्त आम्हाला
आनंद मिळेल असं मला नाही वाटत. हम्म. सो ती 2 स्वप्न मी पाहिली होती आणि दोन्ही स्वप्न माझी पूर्ण झाली. आणि एक त्यातलं सचिन तेंडुलकरला गेल्याच वर्षी आम्ही 2025 मध्ये आसाम आणि मेघालय अशा 2 राज्यांची एक ट्रिप आम्ही त्यांच्या फॅमिलीसाठी आणि मित्रांसाठी एक ऑर्गनाईज केली. तर ते 7 दिवस जे होते, ज्याच्या एका झलकसाठी, एखाद्या फोटोसाठी लोक मरतात, त्याच्याबरोबर 7 दिवस सकाळपासून संध्याकाळपर्यंत काढता आले. तेव्हा प्रत्येक मोमेंट हा म्हणजे एक वेगळा होता, त्याला अविस्मरणीय. आणखीन एक सचिन तेंडुलकर एक माणूस म्हणून किती ग्रेट आहे, किती हंबल आहे, किती जमिनीवर पाय त्याचे, हे आम्हाला बघता आले. त्याच्याबरोबर आम्हाला सकाळचा ब्रेकफास्ट, लंच, डिनर, क्रिकेट आम्ही एकत्र खेळू शकलो. त्यांच्याबरोबर काही गेम्स बसून खेळू शकलो. सो प्रत्येक मोमेंट हा मेमोरेबल होता. आणि त्याच्यावर एक पुस्तक लिहितोय मी, देवाबरोबरचे ते 7 दिवस, असं एक पुस्तक लिहितोय. ते ऑलरेडी लिहून पूर्ण झाले, फक्त आता ते प्रकाशित व्हायचंय. सो ते 7 दिवस आमच्यासाठी सगळ्यांसाठीच, म्हणजे ईशा टूर्ससाठी, माझ्यासाठी, सगळ्यांसाठीच ते ग्रेट होते. माझ्या मुलगी ईशा, तिने सगळा इनिशिएटिव्ह घेतला होता त्या टूरचा. आणि ती ईशा टूर्सला गेल्याच वर्षी जॉईन झाली. आणि त्याच्यानंतर इमिजिएटली मिळालेला तिला ती संधी होती. आणि तो पहिलाच अनुभव हा सचिन तेंडुलकरच्या टूरसाठी, म्हणजे ही तुम्हाला ग्रेट स्टार्ट आहे. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट एव्हरेस्ट सर केल्यासारखं आहे ते. सो ते खूपच भन्नाट अनुभव होता तो. ओके सर, तुम्ही आता खूप साऱ्या ग्रुपसाठी वगैरे पिकनिक अरेंज करता किंवा टूर अरेंज करता, तर तुम्ही नेहमी म्हणता की एक रिस्पॉन्सिबल टुरिस्ट कसा असला पाहिजे किंवा त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे वेगवेगळ्या देशात जाताना. तर अशा काय वाटतं तुम्हाला गोष्टी आहेत या टुरिस्टने त्याची काळजी घेतली पाहिजे? मुळात जेव्हा रिस्पॉन्सिबल टुरिझम जेव्हा म्हणतो, तेव्हा आपण कुठल्या तरी एका देशात, कुठल्या तरी प्रांतात, कुठल्या तरी राज्यात जातो, तेव्हा त्या तिथल्या लोकांची संस्कृती, त्यांचा इतिहास, त्यांचा ज्या काय ते जसे राहतात, त्याचा आपण सगळ्यांनीच ॲज अ टुरिस्ट म्हणून, आपण फक्त फिरण्यासाठी जातो. आपण नेहमी म्हणतो आपण की तुमच्या फक्त पाऊलखुणा तिथे असू द्या, बाकी काहीच तिथे नको. म्हणजे तुम्ही हल्ली तो कचरा टाकणं वगैरे हा जो प्रकार आहे, किंवा खूप मोठ्याने बोलणे, इतर लोकांना त्रास देणे, लोकल लोकांना त्रास देणे, ह्या गोष्टी हल्लीच्या काळात खूप व्हायला लागलेत. तर त्या आपण हल्ली बऱ्याच आता हे पण काय पाहिलेत आपण, व्हिडिओज पाहिलेत की लोक डान्स करतायत, किंवा ते करायला हरकत नाही, पण ते क्लोज ह्याच्यात करायला काहीच प्रॉब्लेम नाही. पण पब्लिकमध्ये अशा गोष्टी व्हायला नाही पाहिजे, जेणेकरून आपल्या देशाची, आता मी जेव्हा परदेशात जातो तेव्हा मी नेहमी सांगतो की कम्पेअर करू नका आपल्या देशाला ह्या देशाबरोबर. तिथे गेल्या काही कंप्लेंट सुरू होतात आपल्या, अरे आपल्या देशात हे असं आहे, आपल्या देशात तसं आहे, आपल्याकडे काहीच. पण आपल्या देशातली लोकसंख्या आणि त्यांची लोकसंख्येमध्ये जो जमीन आसमानाचा फरक आहे, त्यामुळे ते सगळ्या गोष्टी नाही तेवढ्या सोप्या नाही आहेत. त्यामुळे आपल्या देशाला उगाचच नावं ठेवू नका, कारण पुन्हा आपल्याला आपल्या देशातच जायचं आहे 8-10 दिवसानंतर. त्यामुळे उगाचच नावं ठेवू नका. वेळा पाळणं खूप गरजेचं असतं. त्या बऱ्याच ठिकाणी काही गाईड्स असं म्हणतात की इंडियन पीपल नेव्हर कम इन टाइम. ओके, म्हणजे आपण आपली अशी ख्याती केलेली आहे की आपण वेळेत येत नाही, वेळा पाळत नाही. सो आपण जेव्हा परदेशात जातो ना, तेव्हा आपण आपल्या देशाला रिप्रेझेंट करत असतो. जेव्हा आपण समजा महाराष्ट्रातून आपण हिमाचलमध्ये गेलो, तेव्हा तुम्ही महाराष्ट्राला रिप्रेझेंट करत असता. सो वेगवेगळ्या त्यामुळे आपलं नाव खराब होणार नाही, कुठल्याही प्रांताचं असो की देशाचं असो. अशा प्रकारचं रिस्पॉन्सिबल वागणं खूप गरजेचं असतं, आणि ते पर्यटकांनी करायला पाहिजे. आणि पर्यटन कशासाठी करायचं ना, हा पण एक खूप मोठा चर्चेचा विषय आहे. खरं तर हे शाळेपासूनच शिकवलं पाहिजे असं मला वाटतं, की पर्यटन कशाला करायचं. म्हणजे फक्त जाऊन तिथे एक सेल्फी काढायचा, इन्स्टावर टाकायचा आणि फेसबुकवर टाकायचा म्हणजे पर्यटन आहे का? तर तसं नाही आहे. तिथे जाऊन तुम्हाला तिथलं नेचर, तिथलं कल्चर, तिथला इतिहास, भूगोल ह्याचा अभ्यास करता आला, त्याचं समजून घेता आलं, कुठे नोंदी करून घेता आल्या, तर तुम्ही ते आल्यानंतर त्याचं तुम्ही अगदी पुस्तक नका लिहू, पण काहीतरी तुमचे अनुभव तुम्ही मांडू शकता. फक्त फोटो टाकून तुम्ही तेवढ्या वेळापुरतं फक्त तुम्ही ते
ते असमाधान, किती लाईक्स मिळाले मला आणि किती कमेंट्स मिळाल्या. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काहीतरी लिहून ठेवलं तर किंवा ते आपण म्हणतो ना डेटा कलेक्ट केला तर त्याचा फायदा कोणाला तरी होऊ शकेल. सो अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या आपण टुरिझममध्ये रिस्पॉन्सिबली करू शकतो आणि आपण आपल्या राज्याचं देशाचं नाव चांगलं ठेवू शकतो. बरोबर. सर, ग्रुप टूर आणि कस्टमाइज टूर यामध्ये काय फरक असतो? ग्रुप टूरमध्ये आम्ही ग्रुप अनाऊन्स करतो की आमच्या पुढच्या अख्ख्या वर्षाच्या एवढ्या एवढ्या टूर्स आहेत. त्याच्यामध्ये साधारण 20 ते 25 लोकांचा एक ग्रुप असतो. तर त्याच्यात लोक बुकिंग करतात आणि लोक, आमचा एक टूर मॅनेजर असतो. तो टूर मॅनेजर आपल्या लोकांना पूर्ण दिवसभर फिरवून आणतो. सगळ्या गोष्टी त्यांना हवं असलेल्या ब्रेकफास्ट, लंच, डिनरपासून सगळ्या गोष्टी त्यांना प्रोव्हाइड करतो. देन जी काय आयटिनरी ठरलेली त्या आयटिनरीप्रमाणे सगळं फिरवतो आणि परत आणतो. त्यामुळे तुमच्याकडे काळजी घेणारा एक आमचा माणूस कायम असतो त्या ग्रुप टूरमध्ये. जेव्हा कस्टमाइज टूर असतात त्यावेळेला 4 लोकांचा ग्रुप असेल, 2 लोकांचा असेल, 6 असतील, 10 असतील, तर त्याप्रमाणे आम्ही त्यांना व्हेकल प्रोव्हाइड करतो. त्यांचं सगळ्या हॉटेल्सची अरेंजमेंट, फूडची अरेंजमेंट हे सगळे आम्ही इथून करतो. म्हणजे आमचा टूर मॅनेजर हा मुंबईत बसलेला असतो असं म्हणू शकतो आपण. तो मुंबईला ऑनलाईन व्हर्च्युअली बसून तो सगळं ऑर्गनाईज करत असतो. म्हणजे तो तिथे टूरवर नसतो, पण तो तिकडच्या ड्रायव्हर बरोबर, तिकडच्या हॉटेल्स बरोबर, आणखी जे कोणी कनेक्टेड लोक आहेत त्यांच्यावर तो टचमध्ये असतो. इथून तो किंवा ती टचमध्ये असतात आणि ते ती टूर ऑर्गनाईज करतात. सो तुम्हाला तिथे माहिती द्यायला कदाचित पूर्ण वेळ, कारण 2 लोकांसाठी गाईड देणं परवडणार नाही. सो त्यामुळे पण तरी सुद्धा काही लोक घेतात. म्हणजे तुम्ही आता भूतानला गेलात समजा, तर तिथे भूतानला गाईडशिवाय पर्याय नाही. तुम्ही इजिप्तला गेलात तर गाईडशिवाय पर्याय नाही, कारण गाईड नसेल तर तुम्ही काय, तुम्हाला कळणारच नाही काय ती हिस्ट्री आहे. सो त्याप्रमाणे गाईड काही ठिकाणी असतात, काही ठिकाणी नसतात. पण आम्ही ते अशा प्रकारे ऑर्गनाईज करतो की तुम्हाला कस्टमाइज टूरला गेलेला माणूस सुद्धा समाधानाने परत येतो की आम्हाला कंटिन्युअसली गाईड करणारी लोक आमच्या ईशा टूर्समधून कोणीतरी आहे की जो आम्हाला रेग्युलर बेसिसवर आम्हाला गाईड करतोय. सो तसा फरक पाहिला तर तसा खूप नाही आहे. फक्त ग्रुप टूरमध्ये तुम्हाला एक फिक्स आयटिनरी असते. कस्टमाइजमध्ये तुम्ही आयटिनरी चेंज करू शकता तुम्हाला तुमच्या मर्जीने, कारण तिथे 25 लोक असतात. त्या 25 लोकांच्या मर्जीने आपण काम नाही करू शकत. ते आमची मर्जी चालते, कारण आमच्या मर्जीने म्हणजे आम्ही एक ठरवलेली आयटिनरी असते. त्या तुमची एक अख्खी फॅमिली असते 5-6 लोकांची, तेव्हा तुम्ही ठरवाल तसा प्रोग्राम तुम्ही चेंज करू शकता. सो ह्याच्यातली दोघांमध्ये हे फरक आहे. प्लस ग्रुप टूरचे कॉस्टिंग फिक्स असेल, बरोबर ना? ग्रुप टूरसाठीचं पॅकेज हे फिक्स असेल. कस्टमाइजमध्ये तुम्ही बजेटनुसार ते करता येऊ शकतं. हो बरोबर आहे. कारण शेवटी आमचं ग्रुप टूरमध्ये एक आमचं पूर्ण पॅकेज, त्यामध्ये काहीच बदल नसतो. कस्टमाइजमध्ये तुम्ही आता 3 स्टार हॉटेल हवं आहे, 4 स्टार हॉटेल हवं आहे, 5 स्टार हॉटेल हवं आहे, गाडी तुम्हाला कुठल्या टाईपची हवी आहे, त्याच्यानंतर मग तुमची नंबर ऑफ नाईट्स किती असणार आहेत. तर जनरली समजा एखादी टूर आम्ही जर 5 दिवसाची करत असू आणि कस्टमाइजमध्ये म्हणतील आम्हाला की एक 10 दिवसाची चालेल, लिजर हवं आहे आम्हाला, एकदम काही कुठल्या प्रकारची दगदग नको, तर त्याप्रमाणे ते बदल होतात. भारतातली अशी कोणती 3 ठिकाणं आहेत जिथे तुम्हाला वाटतं व्हिजिट केलीच पाहिजे? जसे आमचं जे आम्ही ज्याच्यामुळे आम्ही ओळखले जातो, लडाख. आम्ही 1995 पहिल्यांदा मी लडाखला गेलो. त्याच्यानंतर 7-8 वेळा मी लडाखला अनेक लोकांना घेऊन गेलो आणि त्यानंतर मग 2003 मध्ये जेव्हा पहिल्यांदा ईशा टूर सुरू केलं तेव्हा पण पहिली टूर लडाखचीच केली. सो ते लडाख आमचं, कारण आम्हाला पायनियर म्हणून ओळखलं जातं. मी लडाखमध्ये ट्रू फ्रेंड ऑफ लडाख हा पुरस्कार मिळाला. भारतामधला मी एकमेव आहे, बाकी कुणालाच हा पुरस्कार नाही मिळाला आहे. त्यानंतर अनेक वेगवेगळे आम्हाला पुरस्कार मिळालेत लडाखमध्ये. त्यामुळे लडाख हे आमच्यासाठी सगळ्यात पहिलं डेस्टिनेशन जे बघायलाच हवं आणि आता खूप फेमस झालं आहे, ते जास्त फेमस झालं आहे, त्यामुळे खूप गर्दी पण होते काही ठराविक पिरियडमध्ये. त्याच्यानंतर मी म्हणेन की किन्नौर स्पिती व्हॅली हे एक भारतातलं असं ठिकाण आहे. हे एक वन ऑफ द हिमाचल प्रदेशमधलं खूप सुंदर किन्नौर जो भाग आहे तो पूर्ण हिरवागार निसर्गरम्य भाग आहे आणि स्पिती व्हॅली आहे तो पूर्ण बॅरन, म्हणजे लडाख सारखाच एक हाय अल्टिट्यूड डेझर्ट म्हणता येईल असं. तर कम्प्लिटली 2 कॉन्ट्रास्ट ठिकाणं एकाच टूरमध्ये मिळतात. त्याच्यानंतर तिसरी टूर जी अजून एक हिमालयातलीच करायला हवी
ते म्हणजे नॉर्थ ईस्ट इंडिया. Okay. त्यामध्ये आसाम, मेघालय, अरुणाचल, नागालँड वगैरे ही ठिकाणं तेवढीच सुंदर आहे आणि आजही बऱ्यापैकी कमी टुरिस्ट जात आहेत Okay. कम्पेअर टू अदर डेस्टिनेशन. सो ही 3 टॉपची ठिकाणाची जायला पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त पण खूप ठिकाण आहेत. तसं आपण हिमालय पण खूप मोठं आहे आणि भारत पण एवढा मोठा आहे की तुम्हाला एक जन्म पण पुरणार नाही पूर्ण भारत फिरायला. अच्छा अच्छा. सर तुम्ही जसं म्हणालात की या इंडस्ट्रीमध्ये खूप बदल होत आहेत वेगवेगळे. आता म्हणजे कस्टमाइज बुकिंग असेल किंवा लोक स्वतः ते आयटनरी त्यांचे डिसाईड करतायत ऑनलाईन बघून वगैरे. तर तुमचं पुढच्या 5 वर्षाचं व्हिजन काय आहे? आमच्याकडे पुढच्या 5 वर्षासाठी बऱ्याच अशा नवीन डेस्टिनेशन्स आहेत की ज्या आम्ही करणार आहोत आणि आम्हाला माहिती आहे की त्या ऑनलाईन नाही होऊ शकत. त्यामुळे आमचा शोध तोच असतो की काय नवीन करता येईल आणि नवीन जे ऑनलाईन अवेलेबल नाही आहे असं काय नवीन करता येईल याच्यासाठी आम्ही नवीन नवीन डेस्टिनेशन शोधत असतो. तसं आता फॉर एक्झाम्पल सांगतो, बॉर्निओ नावाचं एक डेस्टिनेशन आहे. तो कंट्री नाही आहे, ती बॉर्निओ नावाचा आयलंड आहे जे 3 देशांमध्ये विभागलं आहे. मलेशिया, इंडोनेशिया आणि ब्रुनाई हे 3 देशांमध्ये विभागलं आहे आणि त्याला एशियाचं ॲमेझॉन म्हणतात. म्हणजे ॲमेझॉन जंगल जसं अनटच जंगल आहे रेन फॉरेस्ट, तसंच हे एक अनटच रेन फॉरेस्ट आहे जिथे फक्त जगामध्ये एकच ठिकाण आहे बॉर्निओ, तिथे प्रोबॅसिस मंकीज नावाचा एक प्राणी मिळतो. म्हणजे माकड आहे ते, म्हणजे लांब नाकाचं माकड आहे. ते फक्त जगात इथे मिळतं, बाकी कुठेच मिळत नाही. सो पिग्मी एलिफंट म्हणून एक प्रकार असतो, 5 फुटापेक्षा जास्त त्यांची हाईट आहे. तो त्याला पिग्मी एलिफंट, ते पण जगात फक्त इथेच मिळतात. आणि त्या एकाच डेस्टिनेशनमध्ये एवढ्या व्हरायटीज आहेत. म्हणजे तुम्हाला वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज आहेत, जंगल्स आहेत, तुम्हाला वाईल्ड लाईफ आहे. सो ते आम्ही 5 वर्षापासून आम्ही डेव्हलप केलं आणि आता गेल्या वर्षी आम्हाला बॉर्निओच्या सभा टुरिझम डिपार्टमेंटकडून आम्हाला पायोनियर इन इंडियन टुरिझम मार्केट असा अवॉर्ड मिळाला. ओके. सो आम्ही अशी नवीन डेस्टिनेशन शोधायचा प्रयत्न करत असतो की जिथे आपण अजून लोक इतर टूर ऑपरेटर अजून तिथे अजून उतरलेले नाही. त्यामुळे काय होतं ना की थोडासा तो फ्रेशनेस असतो, तो मिळतो आम्हाला आणि नंतर मग लोक फॉलो करतात. ते होणारच ते, कारण शेवटी अल्टिमेटली आता तुमच्या सोशल मीडियामुळे बऱ्यापैकी लोकांपर्यंत पोहोचतं. त्यामुळे अशी आम्ही अनेक डेस्टिनेशन पुढच्या 5 वर्षासाठी आयडेंटिफाय करून ठेवले आहेत आणि ती आता आम्ही एक एक करून ती काढू. कारण ती जर आम्ही सगळ्याच गोष्टी जर ओपन केल्या ना तर काय शेवटी सिक्रेट राहायला पाहिजे हातात. बरोबर. ओके. सर तुम्ही एवढी वर्ष व्यवसायात आहात, टूर व्यवसाय, आणि तुम्ही पहिले जॉब करत होता, नंतर व्यवसाय चालू केला. मराठी माणसं बऱ्याच वेळा जॉब हा त्यांची प्रायोरिटी असते. शिक्षण झाल्यानंतर काय करणार, तर जॉब करणार, नोकरी करणार. आता हळूहळू लोक येत आहेत व्यवसायात. तर जे लोक व्यवसायात येत आहेत, सुरुवात करतायत किंवा करू इच्छितात, त्यांना तुम्ही काय गाईड कराल? सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ना, आपल्याकडे हा प्रॉब्लेम असतो कुठल्याही कामामध्ये, कन्सिस्टन्सी ठेवत नाहीत लोक. म्हणजे एखादं काम सुरू केलं की त्याला पेशन्स लागतो ना, तो पेशन्स म्हणजे सस्टेन. एखादं काही समजा एक आपण बीड लावलं होतं, त्याच्यानंतर ते झाड व्हायला काही काळ ते द्यायला लागणार ना. ते असं काय पटकन एका दिवसात आंबे लागले आणि आता मी विक्री सुरू केली असं होणार नाही, त्याला वेळ द्यायला लागतो. सो कुठल्याही व्यवसायामध्ये थोडासा वेळ देणं गरजेचं आहे. कधी कधी असं होऊ शकतं त्याच्यामध्ये, जसं आता आपण झाडाचंच उदाहरण घेतलं, झाड आता थोडंसं वाढलं पण यावर्षी पाऊसच नाही पडलाय. तसं आपल्या व्यवसायात होऊ शकतं की तुम्ही सगळं प्रयत्न केलेत पण तुम्हाला बिझनेसच नाही मिळत आहे. सो तुम्ही ते मध्ये सोडून नाही चालणार, थोडंसं त्याच्यावरती जोर लावायला लागेल, अभ्यास करायला लागेल का आपल्याला व्यवसाय मिळत नाही, काय वेगळं आपण करू शकतो. जसं आता आपल्याकडे खूप अशा वेगवेगळ्या संस्था आहेत जिथून तुम्ही नेटवर्क करू शकता स्वतःचं. तसं आपण आपलं सॅटर्डे क्लब आहे, सॅटर्डे क्लबच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रातली लोक एकत्र येतात आणि एकमेकांचा व्यवसाय शेअर करतात आणि त्यातून नेटवर्किंग होतं. सो असे नेटवर्किंग ग्रुप जॉईन करायला पाहिजे, जेणेकरून तुम्ही तुमचा व्यवसाय लोकांपर्यंत पोहोचेल. आणि तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, कारण तुम्ही घरात बसून वाट बघत राहून नाही चालणार की मी आता व्यवसाय सुरू केलाय आणि मग मी आता दुकान टाकून बसलोय आणि माझ्याकडे येणार, तसं होणार नाही. इव्हन आता तुम्ही फोटो स्टुडिओ हे केला, तुम्हाला काहीतरी एक ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन तुम्हाला काहीतरी करावं लागेल, जेणेकरून लोकांपर्यंत पोहोचायला लागेल की आम्ही हे देतोय तुम्हाला, मग लोक येतील. फक्त बाहेर दुकान मांडलंय आणि लोक येतील असं काही होऊ नाही शकत. सो त्यासाठी आपल्याला इनोव्हेटिव्ह व्हायला पाहिजे. कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे, पेशन्स खूप महत्वाचे आहेत.
आणि हे जर असतील तर तुम्हाला एका ठराविक काळानंतर मग तुम्हाला सक्सेस हा तुमचा नक्की मिळणार, त्यात काय वादच नाही. ओके ओके सर, आता आपण एक रॅपिड फायर राऊंड घेऊया. ओके, डोंगर की समुद्र? डोंगर. भारत की विदेश? भारत आधी मग विदेश, कारण मी माझी सुरुवात पण तशीच झाली आहे. अच्छा. सनराईज की सनसेट? सनसेट. ओके. सोलो ट्रॅव्हल की ग्रुप ट्रॅव्हल? ग्रुप ट्रॅव्हल. ट्रेन की फ्लाईट? फ्लाईट. एकच डेस्टिनेशन आयुष्यभरासाठी निवडायचं असेल तर कोणतं? केनिया. सगळ्यात आवडतं स्ट्रीट फूड कोणतं? हे भारतामध्ये वडापाव. ट्रॅव्हल करताना एक गोष्ट कधीच विसरत नाही, जी गोष्ट पाहिजेत सोबत? परदेशात असेल तर पासपोर्ट, ऑब्व्हियसली. इंडियामध्ये असेल तर चार्जर. म्हणजे इंडियामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी मॅनेज करता येतात. बरोबर. एका शब्दात ईशा टूर्स बद्दल काय सांगाल? दर्दी पर्यटकांसाठी आम्ही सुरू केलेली पर्यटन संस्था. अच्छा. प्रेक्षकांसाठी एक ट्रॅव्हल मेसेज? मी लोकांना उपदेश करणं एवढा काही मोठा नाही आहे, पण रिस्पॉन्सिबल टुरिझम करायला पाहिजे, म्हणजे बी रिस्पॉन्सिबल. ओके. धन्यवाद सर, तुम्ही पॉडकास्टसाठी वेळ दिलात. खूप महत्त्वाची माहिती मिळाली, खूप काही शिकता आलं तुमच्या अनुभवातून. मला पुढील वाटचालीसाठी आमच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. तर हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा. ईशा टूरसोबत जर तुम्हाला ट्रॅव्हल करायचं असेल तर ईशा टूर्सचे कॉन्टॅक्ट डिटेल्स या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहेत. भेटू पुढच्या भागात, तोपर्यंत काळजी घ्या.